स्पर्धा परीक्षेतून सिलेक्शन मिळवायचं असेल तर रोनाल्डोकडून एक गोष्ट आपल्याला नक्की शिकायला हवी. ती कोणती? मित्रांनो, रोनाल्डो आपल्या सर्वांना माहिती आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे का की त्याच्यातल्या क्वालिटीज आपल्याला पोस्ट मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत? ते कसं पाहूयात. पण त्याआधी रोनाल्डोची स्टोरी अगदी थोडक्यात समजून घेऊयात. क्रिस्टियानो रोनाल्डोला पाहताना आपल्याला त्याच्यातलं टॅलेंट, त्यानं केलेले गोल्स किंवा त्याचं सक्सेस दिसतं. पण मित्रांनो, वयाच्या 11व्या वर्षी त्याने मडेरा सोडलं आणि लिस्बनला फुटबॉल अकॅडमीमध्ये जाण्यासाठी कुटुंबापासून तो दूर राहायला लागला. स्वतः रोनाल्डोनं त्याच्या या काळाला आयुष्यातील कठीण टप्प्यांपैकी एक म्हणून सांगितलेलं आहे. पण त्यानंतरची गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे. रोनाल्डो स्वतः सांगतो की टॅलेंट आणि वर्क एथिक या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत आणि इतकी वर्ष टॉप लेवलवरती टिकण्यासाठी कन्सिस्टन्सी ही सर्वात कठीण गोष्ट आहे. विशेषतः त्या दिवशी ज्या दिवशी काम करण्याची इच्छा नसते त्या दिवशी कन्सिस्टन्सी राखणं खूप कठीण असतं. म्हणून त्याच्यासाठी ट्रेनिंग म्हणजे फक्त ग्राउंडवरचं प्रॅक्टिस नाही, तर स्लीप, रिकव्हरी, हायड्रेशन, फिटनेस, मेंटल प्रिपरेशन या गोष्टी सुद्धा तो ट्रॅक करतो. रिकव्हरी आणि स्लीपकडेही परफॉर्मन्सचाच भाग म्हणून पाहतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो ब्रीदिंग आणि व्हिज्युअलायझेशन सारख्या मेंटल रुटीन्सचा देखील सराव ट्रेनिंगमध्येच करतो, जेणेकरून प्रेशरच्या वेळी त्या गोष्टी आपोआप त्याला उपयोगी पडतील. आता हेच आपल्याला रिलेट करायचं आहे आपल्या MPSCशी. तुमचं ट्रेनिंग ग्राउंड आहे तुमचा स्टडी टेबल. रोनाल्डो आपल्या परफॉर्मन्समधल्या वीकनेसवरती काम करतो. तुम्ही तुमच्या वीक सब्जेक्ट्सवरती काम करता का? तो परफॉर्मन्स ट्रॅक करतो त्याचा. तुम्ही तुमचे मॉक टेस्ट ॲनालिसिस करता का? तो रिकव्हरीला रुटीनचा भाग मानतो. तुम्ही झोप आणि रेस्टला अभ्यासाचा भाग मानता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोनाल्डोला रोज नवीन मोटिवेशनची गरज नसते. त्यानं रुटीनच असं तयार केलंय की काम करणं हेच त्याच्यासाठी मोटिवेशन झालंय, रोज काम करणं. म्हणून रोनाल्डोकडून फुटबॉल शिकण्याची गरज नाही. त्याच्याकडून एक गोष्ट शिका की एक्सलन्स ही एका मोठ्या एफर्टनी तयार होत नाही, ती छोट्या गोष्टी योग्य पद्धतीने पुन्हा पुन्हा केल्याने तयार होतं. टॅलेंट आपल्याला सुरुवात करून देऊ शकतं, पण कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन तुम्ही किती दूर जाणार ते ठरवतं. सो कन्सिस्टंट, डिसिप्लिन्ड राहून जग जिंकायचं का टाइमपास करून कसपटासन जगायचं ते तुम्ही ठरवायचंय. चॉईस इज युअर्स. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा.